चंपाषष्ठीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण चंपाषष्ठी स्पेशल झणझणीत वांग्याचे भरीत बनवत आहोत आणि हे वांग्याचे भरीत बनवण्याची थोडीशी वेगळी पद्धत मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये शेअर केलेली आहे। अगदी वांगे भाजण्याची गरज नाही, झटपट अशा पद्धतीने वांग्याचं भरीत या ठिकाणी बनवून तयार होतं। त्याचबरोबर हे वांग्याचं भरीत बनवण्यासाठी एक आपण छान असा ठेचा तयार केलेला आहे आणि ठेचा तयार करून हे वांग्याचं भरीत करणार आहोत, त्यामुळे चवीला अतिशय उत्तम असं हे भरीत बनवून तयार होतं। त्याचबरोबर रेसिपी आजची देखील नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्स आहेत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। या वांग्याच्या भरीतासोबत आपण या ठिकाणी रोडगे देखील बनवून तयार केले। अगदी भरीतासाठी आपल्याला वांगी बऱ्याचदा मोठ्या साईजची मिळत नाही आणि तेव्हा खूप लहान साईजची वांगी असतात आणि आपल्याला भाजून त्या वांग्याचं भरीत बनवता येत नाही। त्यावेळेस अगदी लहान साईजची वांगी असली तरीही तुम्ही अशा पद्धतीचं भरीत या ठिकाणी बनवून तयार करू शकता। अशाच स्पेशल आज आपण हे तळलेले वांग्याचं भरीत आणि रोडगे तयार करत आहोत। चंपाषष्ठी स्पेशल आपण वांग्याचं भरीत करत असताना या ठिकाणी अगदी 6 ते 7 वांगे घेतलेले आहे। लहान मोठ्या साईजमध्ये आहे, त्यामुळे मी 7 घेतलेले आहे। त्यानंतर अगदी ताजी हिरवी आपली कांद्याची पात छान अशी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, सगट शेंगदाणे घेतलेले आहे। त्यानंतर या ठिकाणी लसूण घेतलेला आहे। त्यानंतर खूप जास्त तिखट आहे, त्यामुळे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। चवीनुसार आपण मीठ वापरणार आहोत। त्यानंतर जिरं घेतलेलं आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर। आता एवढे सर्व साहित्य आपण या ठिकाणी यूज करून आज आपण हे वांग्याचं भरीत बनवत आहोत। भरीत भाजून न करता तळून करणार आहोत, त्यासाठी आपण कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे। वांगी आपण तळून घेणार आहोत, त्यामुळे वांगी अजिबातही ओली ठेवू नका, कारण की ओली असली तर आपले तेल हे उडून आपल्याला चटका बसू शकतो। त्यासाठी अशा पद्धतीने स्वच्छ कोरडी करून घ्या। त्याचबरोबर त्याचा हा जो भाग आहे काटेरी भाग तो आपण काढून टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ही वांगी कट करून घ्यायची आहे। साधारणतः 4 भागामध्ये ही वांगी आपल्याला डिवाइड करायची आहे। जर आपण सगट वांग तळण्याचा प्रयत्न केला तर ते वांग तेलामध्ये फुटू शकतं आणि आपल्याला चटका बसू शकतो। त्यासाठी अशा पद्धतीने 4 भागामध्ये आपण हे वांग कट करून घेतलं। त्याचबरोबर अशा पद्धतीने जेव्हा वांग आपण कट करतो ना, त्यावेळेस जर ते खराब असेल तर ते आपल्याला लक्षात येतं, ते वांग आपल्याला काढून टाकता येतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण कट करून ते वांग तळून घेतो ना, त्यावेळेस ते पटकन तेलामध्ये तळले जातं। अशा पद्धतीने आपण राहिलेली सर्व वांगी कट करून घेणार आहोत। सर्व वांगी या ठिकाणी कट करून झालेली आहे। आता ती कशा पद्धतीने तळायची हे मी तुम्हाला सांगते। वांगी तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम झालेलं असायला हवं। तेल छान असं कडकडीत गरम झालं की अशा पद्धतीने त्यामध्ये वांगी सोडायची। सर्व वांगी मी तेलामध्ये सोडलेली आहे। वांगी बुडतील एवढं तेल आपल्याला ठेवायचं आहे, एवढ्या क्वांटिटीमध्ये तेल घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान अशी मोठ्या आचेवर आपल्याला ही वांगी हलकीशी सॉफ्ट होईपर्यंत तळून घ्यायची। 2 ते 3 मिनिटं झालेली आहे। हलकीशी आपल्याला वांग्याची जी खालील बाजू आहे तळाकडील ती वरील बाजूला करून द्यायची आहे, जेणेकरून सर्व बाजूने एकसारखी वांगी आपली व्यवस्थित अशी तळली जातील। आणि पूर्ण वांगी तळेपर्यंत आपल्याला गॅसचा फ्लेम हा मोठाच ठेवायचा आहे। मोठ्या आचेवर ही वांगी आपण तळून घेणार आहोत। हे पहा, अगदी 3 ते 4 मिनिटं झालेले आहे। अशा पद्धतीने तुम्ही दाबून पाहायचं, त्याचं जे वरील साल आहे ना ती छान अशी सॉफ्ट झालेली आहे की नाही हे तुमच्या लगेच लक्षात येईल। हे पहा, अशा पद्धतीने दाबल्यानंतर लगेच सॉफ्ट झाल्यासारखी साल दिसत आहे, म्हणजे आपली वांगी ही तळून तयार होत आलेली आहे। हे पहा, वांगी छान तळून झालेली आहे, हलकीशी पूर्णपणे सॉफ्ट झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। हे पहा, अगदी व्यवस्थित अशी दाबली जात आहे। आपली वांगी तळून तयार झाली आहे। आपण ती आता एक बाउलमध्ये काढून घेऊया। गॅस बंद करणार आहे आणि ही वांगी मी आता या बाउलमध्ये काढून घेत आहे। हे पहा, अशा पद्धतीने
व्यवस्थितच आपण त्याचं तेल निथळून घेऊया. त्यानंतर ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची. फोर्कच्या साहाय्याने अगदी पटकन अशी आपल्याला ही काढून घेता येतं. त्याचबरोबर त्याचं तेल देखील व्यवस्थित असं निथळून घेता येतं. अशा पद्धतीने मी राहिलेली सर्व वांगी ही तेलामधून काढून घेत आहे. तुम्ही जर खूप कमी तेल खाणं पसंत करत असाल तर तुम्ही हवं तर ही शालो फ्राय केली ना तरीही चालणार आहे. कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं, परंतु घेताना लोखंडी कढईचं तुम्ही यूज करा. आणि तुम्ही लोखंडी पॅनमध्ये थोडं थोडं तेल टाकून अशा पद्धतीने तुम्ही ही वांगी शालो फ्राय देखील करू शकता. त्याचबरोबर तळून घेतलेली वांगी तुम्ही एकदा जाळीचं भांडं जे असेल त्याच्यामध्ये टाकलं तर त्याचं जे एक्स्ट्राचं तेल असेल ना ते देखील निथळून जाईल. ती देखील तुम्ही पद्धत या ठिकाणी यूज करू शकता. वांगी या ठिकाणी हलकीशी थंड होऊन देऊया, कारण आपण जो देठाकडील भाग आहे ना तो काढून टाकायचा आहे. त्यासाठी हलकीशी थंड होऊन देऊया. तोपर्यंत आपल्याला भरितासाठी जो ठेचा लागणार आहे तो आपण करून घेणार आहोत. ठेचा करण्यासाठी आपण अगोदर हिरव्या मिरच्या तळून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता हिरव्या मिरच्या फुटतात त्यामुळे मी कट करून यामध्ये टाकलेले आहे. त्यानंतर लसूण टाकलेलं आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडी कोथिंबीर मी वरून टाकण्यासाठी ठेवणार आहे आणि थोडीशी मी ठेच्यामध्ये टाकणार आहे. आता व्यवस्थितच आपण हे हलवून घेणार आहोत. अशा पद्धतीने जेव्हा आपण हिरव्या मिरच्या छान अशा तळून घेतो ना त्यावेळेस त्या भरिताला खूप छान अशी चव येते. त्याचबरोबर त्या मिरच्या बारीक करणं देखील त्याचा ठेचा करणं खूप सोपं होतं, कारण मिरच्या तळल्यामुळे छान अशा सॉफ्ट होतात आणि पटकन अशा आपल्याला त्या बारीक करता येतात. हे पहा, अशा पद्धतीने अगदी 2 मिनिटांसाठी आपण ही परतवून घेणार आहोत. मिरच्या छान अशा आपल्या सॉफ्ट झालेल्या आहेत. आता आपण ह्या एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता याच कढईमध्ये आपण पुन्हा एकदा तेल टाकूया. तेल तुम्ही जर जास्त खाणं पसंत करत नसाल तर या ठिकाणी तेलाचा वापर थोडासा कमी केला तरीही चालेल. तेल छान असं गरम करून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये जे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहे ते शेंगदाणे छान असे आपण तळून घेणार आहोत. अगदी लालसर रंगावर आपल्याला कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे. गॅस मोठा करायचा नाही, मंद आचेवर शेंगदाणे छान असे लालसर रंगावर तळून घ्यायचे आहे. शेंगदाणे तळून होत आलेले आहे. या स्टेजला आपण यामध्ये जिरं टाकणार आहोत. थोडंसं जास्त मी जिरं या ठिकाणी यूज केलेलं आहे. जिऱ्यामुळे भरिताला छान अशी चव देखील येते. तर या ठिकाणी शेंगदाणे देखील छान असे लालसर रंगावर तळून होत आलेले आहे. शेंगदाणे तळून होत आल्यानंतर तुम्हाला जिरं यूज करायचं आहे. जिरं छान असं तळून झालेलं आहे. शेंगदाणे देखील छान असे कुरकुरीत झालेले आहे. या स्टेजला आपण यामध्ये ही बारीक कापून घेतलेली कांद्याची पात टाकूया. कांद्याची पात यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. अगदी थोडंसं मीठ टाकायचं, कारण नंतर वांगी टाकल्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत. कांद्याची पात शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ या ठिकाणी यूज केलेलं आहे. व्यवस्थित अशी तेलामध्ये परतवून घ्यायची, म्हणजे पिवळा कलर येत नाही, छान असा हिरवा रंग टिकून राहतो. त्यानंतर 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. तोपर्यंत आपण ठेचा तयार करून घेऊ. या दगडी खलबत्त्यामध्ये मी हा छान असा ठेचा तयार करून घेणार आहे. थोडासा खलबत्ता माझा छोटा आहे, परंतु काही हरकत नाही. अगदी छान असा वास या ठेच्याचा येत आहे, कारण आपण तळून घेतलेले जिन्नस आहे. आणि हिरव्या मिरचीचा वास जर तेलामध्ये छान आला की आणखीन भरीत चवीला खूप छान असं लागतं. हे पहा, छान असा ठेचा तयार झाला आहे. जास्त बारीक देखील करायचं नाही, हलकासा ठोसर आपल्याला हा ठेचा ठेवायचा आहे. या ठिकाणी आपल्याला या वांग्याची जी देठं आहे ना ती काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण जी देठं आहे ती काढून घेणार आहोत. हे पहा, शिजल्यामुळे पटकन अशी निघून येतात.
तुम्हाला हवं तर याचा जो वरील साल आहे ती जरी काढायची असेल तरी तुम्ही काढून टाकू शकता, परंतु मी सालीसहितच हे जे भरीत आहे ते करणार आहे. आणि तळल्यामुळे साल देखील याची पटकन निघते, त्यामुळे तुम्हाला जर साल काढायची असेल ती काढली तरीही चालणार आहे. साल काढून झाली, या मुसळणेच तसं आपण हे ठेचून घेऊया. झणझणीत वांग्याचं भरीत या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे. सर्वात शेवटी कोथिंबीर यामध्ये मिक्स करून दिलेली आहे. त्यानंतर भरीत आपण या ठिकाणी झाकून ठेवणार आहोत आणि तोपर्यंत आपण बाजरीच्या पिठाचे जे रोडगे असतात ना ते तयार करणार आहोत. आता या ठिकाणी बाजरीच्या पिठाचे रोडगे तयार करण्यासाठी अगदी लहान साईजचे 5 रोडगे मी तयार करत आहे. त्यासाठी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं हे पीठ जेवढं जास्त मळून घेता येईल तेवढं जास्त मळून घ्या, कारण बाजरीची भाकरी जेवढी जास्त आपण व्यवस्थित अशी मळून घेऊ ना तेवढी चवीला छान लागते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही भागांमध्ये रोडगे हे हातावर थापून तयार केले जातात, तर काही भागांमध्ये परातीमध्ये थापून देखील तयार केले जातात. अशा पद्धतीने अगदी लहान साईजचा एक उंडा घ्यायचा आणि अगदी तुम्ही हे पहा अशा पद्धतीने हातावर थापून देखील रोडगे तयार करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने परातीमध्ये देखील थापून तयार करून घेऊ शकता. अगदी तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने रोडगे बनवून तयार होतात ना केले जातात त्या पद्धतीचे तुम्ही तयार करून घेऊ शकता. तवा छान असा गरम केलेला आहे, त्यावर आपण हे रोडगे छान असे भाजून घेणार आहोत. आता या ठिकाणी दोन्ही बाजूने आपण हे रोडगे तव्यावरच भाजून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने 5 रोडगे मी बनवून तयार करत आहे. हे पहा अगदी छान असा मोठ्या आचेवर छान असं आपण हे खरपूस असे हे रोडगे भाजून घेणार आहोत. अगदी जास्त या ठिकाणी खूप कमी गॅस ठेवायचा नाही किंवा खूप हाय देखील नाही, अगदी अधूनमधून मी मध्यम देखील केलेलं आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवर छान असे हे रोडगे या ठिकाणी बनवून तयार झाले आहे. अशा पद्धतीने 5ही रोडगे मी तयार करून घेतलेले आणि गरमागरम भरीत देखील आपण या रोडग्यांवर छान असं सर्व करणार आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तशाच भरपूर टिप्स आहेत. दररोज दुपारी येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेतो. पूर्ण महिनाभर सोमवारपासून शनिवारपर्यंत अविरत तुम्हाला खूप साऱ्या टिप्स आहेत. दररोज दुपारी नवनवीन रेसिपीज शिकायला मिळतात. आणि हे वांग्याचं भरीत तुम्हाला कसं वाटलं, ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्ही उद्या चंपाषष्ठीला अशा पद्धतीचं जर भरीत बनवलं तर तुमची रेसिपी देखील कशा पद्धतीची झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.